नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा 10वा भाग बघणार आहोत। तेव्हा रायालाही जाणवलं, वरवर दिसणारं हे सगळं काही मृगजळ आहे। त्याचं मंजिरीबद्दलचे मत बदलत होतं, पण हे नक्की प्रेम आहे की मृगजळ आहे हेच त्याला समजत नव्हतं। प्रेमात होता रंग तो असा जणू सागराच्या लाटा, मृगजळाच्या त्या नभात तिथे स्वप्नांची होती वाटा। क्षणाक्षणाला जवळ आलं प्रेमाचं असं होतं दर्या, पण ब्रह्मांच्या त्या मृगजळात हरवलं प्रेमाचं वारं। प्रेमाच्या त्या वचनांमध्ये गोडतेचं होतं तळ, मृगजळाच्या त्या वाटांमध्ये हरवलं प्रेमाचं आळ। आशांच्या त्या क्षितिजावर प्रेमांचं होतं गाव, मृगजळाच्या त्या सावल्यांमध्ये हरवलं प्रेमाचं नाव, हरवलं प्रेमाचं नाव। मंजिरीने आईकडे फोन दिल्यानंतर आईने रायाला सांगितलं की आम्ही सगळेजण दागिन्यांची खरेदी करायला जाणार आहोत, त्यामुळे तू सुद्धा ये असं सांगितलं। त्याने सुद्धा होकार दिला। सगळेजण मिळून दागिन्यांची खरेदी करण्यासाठी जातात। मंजिरीला गळ्याबरोबर छोटंसं लहान पण मोरपिसासारखं असणाऱ्या डिझाईनचे मंगळसूत्र खूप आवडलं होतं। मंजिरीची नजर त्या मंगळसूत्रावरून हटतच नव्हती। रायाची अशी गोष्ट लक्षात आली होती, त्यामुळे राया मुद्दामूनच तिला जे हवं होतं ते मंगळसूत्र मला खूप आवडलं, आपण तेच घेऊया बोलतो। रायाचं बोलणं ऐकून सगळेच खूप हसायला लागतात। मंजिरीला तर अगदी लाजल्यासारखं होतं। मंजिरीचे चोरणारे डोळे बघून रायाला खूप मनातल्या मनात हसायला येत होतं। दागिन्यांची खरेदी अगदी मनासारखी झाली। त्यानंतर त्यांनी लगेचच तिच्यासाठी साड्यांची खरेदी करायचं ठरवलं। मग काय, हा तर महिला मंडळीचा अगदी आवडता विषय। मंजिरीला तर ह्यातलं काहीच कळत नव्हतं, कारण ती नेहमीच ऑफिसच्या कपड्यांमध्ये असायची। पार्टीला वगैरे कुठे जायचं झालं तर वेस्टर्न ड्रेस घालायची, कधी कधी चुकून पंजाबी ड्रेस घालायची। त्यामुळे तिला साड्यांबद्दल तेवढी काही माहिती नव्हती। साड्यांचे सगळेच रंग खूप छान दिसत होते, त्यामुळे कलरचा काही प्रश्नच येत नव्हता, कारण गोऱ्या रंगावर कोणताही कलर हा उठूनच दिसणार होता। साडी विक्रेत्याने भरपूर वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या त्यांच्या पुढे ठेवल्या होत्या। त्यातलीच मोरपंखी रंगाची पैठणी रायाला खूप आवडते। रायाची नजर त्या पैठणीवर पडताच रायाने ती उचलून आपल्या हातात घेतली। रायाच्या नकळत मंजिरीचं लक्ष त्याच्या हातात असणाऱ्या पैठणीकडे गेलं। तसं रायाने आपल्या हातातली साडी खाली ठेवली आणि बाहेर निघून गेला। त्याच्या पाठोपाठच राणी सुद्धा बाहेर आली। जिजू, तुम्ही असे बाहेर का आलात? थांबायचं ना तिथं, तुमची चॉईस किती भारी आहे, तुम्ही काढलेली साडी किती छान आहे, मस्त दिसते। राणीची ही बडबड चालूच होती, पण रायाचा जीव मात्र त्या मोरपंखी दिसणाऱ्या साडीमध्ये अडकला होता। नकळत त्याच्या डोळ्यांसमोर मोरपंखी रंगाची साडी नेसलेली मंजिरी उभा राहिली। मंजिरी त्या साडीमध्ये खरंच खूप गोड दिसत होती, त्यामुळे रायाच्या तोंडातून नकळत आपोआप शब्द बाहेर पडले, वाव, सो ब्युटिफुल। रायाच्या तोंडातून नकळत पडलेले शब्द ऐकून राणीला तर खूप आश्चर्य वाटलं। जिजू कुणाला असं ब्युटिफुल म्हणाले म्हणून आश्चर्याने रायाकडे बघतच होती। यांना खूळ वगैरे लागलं नाही ना, एकटेच असे बडबडायला लागले? राणीला खूप उत्सुकता लागली होती की कुणाला जिजू असे सो ब्युटिफुल म्हणाले म्हणून। कोण होते? जिजू, तुम्ही कुणाला असं बोललात? राणीचं बोलणं ऐकून राया भानावर आला। अगं काही नाही ग, ते समोर खूप छान फुले दिसले ना म्हणून बोललो।
राणी रायाकडे बघत हसतच राहिली होती. जवळजवळ 2 ते 3 तास साडी खरेदी करण्यातच गेला. वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घेतल्या होत्या. मंजिरी दिवसभर सगळ्यांच्या पाठीमागे फिरून प्रत्येक गोष्टीला होकार देऊन खूप कंटाळली होती. रात्र होतच आली होती. सगळ्यांनाच खूप दमायला झालं होतं. त्यामुळे घरी जाऊन जेवण करणार केव्हा आणि खाणार केव्हा, त्यापेक्षा दोन्ही फॅमिली मिळून एकत्रच जेवण जेवूया आणि मग आपापल्या घरी जाऊया असं ठरलं. राणीला खूप भूक लागली होती. राणी मात्र कुठेही चला पण मला जेवायला द्या असं म्हणत होती. मंजिरीच्या बाबांनी एका ढाब्यावर गाडी थांबवली. राया सुद्धा पाठोपाठच आपली गाडी घेऊन आला. पहिल्यांदाच मंजिरी असं फॅमिली सोबत शॉपिंगला आली होती. त्यामुळे ती खूप कंटाळली होती. सगळेजण गाडीमधून खाली उतरले. राया आणि मंजिरीची काही क्षणांसाठी एकमेकांची नजर एकमेकांना भिडली. दोघांच्याही नजरेत एकमेकांविषयी असणारं प्रेम दिसत होतं. पण दोघेही लपवण्याचा प्रयत्न करत नकारार्थी मान हलवत पुढे जाणं पसंत केलं. अरे बघ की, कसली भारी दिसते पोरगी, ॲटमच आहे जणू, काय कपडे घातले, केवढे चिकनी दिसते रे, अशी काही वाक्य मंजिरीच्या कानावर पडतात. मंजिरी सगळ्यांच्या पाठीमागून चालत होती. राया पुढे मंजिरीची वाट बघत थांबला होता. मोबाईल गाडीतच विसरला म्हणून राया घेण्यासाठी येत होता. तेव्हा त्याच्या कानावर त्या टपोरी मुलांनी बोललेली वाक्य पडतात. रायाला त्या मुलांचा खूप राग येतो. राया रागाने लाल बुंद झाला होता. पण उगाच तमाशा नको म्हणून राया तसाच मंजिरीच्या बाजूने चालत आला. मंजिरी मात्र त्या मुलांच्या वाईट शब्दांमुळे खूप अस्वस्थ झाली होती. बाजूला चालणाऱ्या रायाकडे तिने हळूच नजरवर करून बघितले. तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये पाणी दाटून आलं. मंजिरी मान खाली घालूनच आतमध्ये जाते. जेवताना सुद्धा मंजिरीचं लक्ष कशातच नव्हतं. रायाला मंजिरीचं असं शांत बसणं अजिबात सहन होत नव्हतं. तिच्या चेहऱ्याकडे पाहून रायाला कळलं होतं की ती कोणत्याही क्षणी रडेल. त्या क्षणी रायाला असं वाटत होतं की मंजिरीला आपल्या मिठीत घ्यावं आणि तिच्या मनात जे काही दुःख आहे ते सगळं मोकळं कर म्हणून सांगावं. पण कसं तिला सांगू, कसं तिला जवळ घेऊ, हेच रायाला कळत नव्हतं. माझं पोट भरले, मला झोप येते आणि सकाळी लवकर उठून ऑफिसला सुद्धा जायला पाहिजे असं कारण सांगत मंजिरी उठली. जाताना तिने एका नजरेने रायाकडे पाहिलं. रायाने सुद्धा तिच्याकडे हसत पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र उडालं, कारण तिच्या डोळ्यांमध्ये पाणी दाटलं होतं. तिला विचारू कसं, तिच्याशी कसं बोलू, त्याच्या मनात मोठा प्रश्न पडला होता. तेवढ्यात मंजिरीची आई बोलली की तिला झोप आली असेल, ती सगळं काही करते पण तिला झोप कंट्रोल होत नाही. मंजिरी तिथून गाडीमध्ये जाऊन बसली. आईच्या बोलण्याने सगळे रिलॅक्स झाले, पण रायाच्या मात्र मनात हुरहुर लागली होती. तिचा चेहरा उतरला आहे रायाला समजलं होतं. आज रायाला तिच्याबद्दल काहीतरी वेगळं जाणवलं होतं. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सगळेच घरी जायला निघाले. एकमेकांना बाय करून गाडीकडे आले. सगळ्यांना आलेलं बघून मंजिरी स्वतःला व्यवस्थित करून बसली. रडून रडून लाल बुंद झालेले ते डोळे पुसत, विस्कटलेले ते केस सरळ करत, सुकलेल्या ओठांवर गोड हसू आणत मंजिरीने गाडीतून उतरून रायाच्या आई वडिलांना नमस्कार केला. रायाच्या आईने मंजिरीच्या चेहऱ्यावर हात फिरवत तिला सांगितलं की काळजी घे ग स्वतःची, जास्त धावपळ करू नको. आज जास्त धावपळ झाली ना म्हणून बघ तुझा चेहरा किती सुकलाय. आता थोडेच दिवस उरलेत लग्नाला, जरा विश्रांती घे म्हणजे जरा फ्रेश दिसशील, आई तिला सांगत होती. तशी मंजिरी मान खाली घालून होकारार्थी मान डोलवत होती. सगळेजण एकमेकांना बाय बोलत होते. तेव्हा राया तिच्या सुकलेल्या चेहऱ्याकडे पाहतच होता. असं वाटत होतं की तिच्यासोबत एकदा तरी बोलावं. मंजिरी सुद्धा रायासोबत एकदा तरी बोलता यावं या आतुरतेने बघत होती. पुन्हा तो क्षण. दिवसभर दोघे सुद्धा एकत्र होते, पण आता एकमेकांपासून दूर जाताना मनामध्ये होणारी ती हुरहुर
असं वाटत होतं खूप बोलावं त्याच्याशी, अगदी भांडला तरी सुद्धा चालेल. पण तिनेच आईच्या सांगण्यावरून लग्न करते हे सांगून दरवाजे बंद केले होते. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप स्पेशल होता. आज संपूर्ण दिवसभर तो मंजिरीसोबत होता. प्रेमाची जाणीव त्यालाही झाली होती, पण किती झालं तरी प्रेम हे अव्यक्तच होतं. त्याने हसून तिला बाय केलं. तिला असं वाटत होतं की तो काहीतरी बोलेल, पण तो काहीच बोलला नाही. त्यामुळे पुन्हा ती निराश झाली. पुन्हा भावनांची गर्दी मनात दाटली. रायाने गाडी चालू केली तशी मंजिरीच्या डोळ्यांमध्ये भावनांच्या आसवांनी मात्र गर्दी केली होती. कधीही भावनांच्या पुढे हतबल न होणारी मंजिरी आज रायाच्या एका शब्दासाठी आतुरलेली. ती आज भावनांच्या पुढे हतबल झाली होती. तिच्या नकळत ती प्रेमाच्या वाटेवर निघाली होती, पण तरीही एकटीच. चातकाच्या डोळ्यात दिसते आज प्रेमात हरवलेला जीव जसे. कळूनही न कळलेलं प्रेम हे चातकाच्या पंखात दडलेले स्वप्न आहे, धुंद पावसात बुडालेल्या आभाळासारखे. चातकाच्या हृदयात दाटलेले गूढ पाऊस आहे. प्रेम हे असंच असते, कळूनही न कळलेले, चातकाच्या श्वासासारखे. कळूनही न कळलेले प्रेम हे चातकाच्या पावसाच्या प्रतीक्षेसारखे आहे, अतूट, अव्यक्त आणि आर्त. अशा प्रकारचे प्रेम शब्दांमध्ये सांगणे कठीण असते, पण त्यांची भावना मात्र हृदयात खोलवर रुजलेली असते. सगळेजण आपल्या गाडीतून घरी निघाले. नेहमी ड्रायव्हिंग करणारी मंजिरी आज ड्रायव्हिंग करत नव्हती. पाठीमागे गप्पच निराश बसलेली होती. सकाळपासून फ्रेश असणारी मंजिरी आता मात्र नाराज होती, उदास होती. हे रायाच्या लक्षात आलं होतं. त्याचबरोबर तिने काही खाल्लेलं सुद्धा नाही हे त्याच्या लक्षात येतं. तेव्हा राया मंजिरीच्या वडिलांना मेसेज करतो आणि समोरच असणाऱ्या एका ज्यूसच्या कॉर्नरवर थांबायला सांगतो. मंजिरी गाडीमध्ये डोळे मिटून गप्पच शांत बसलेली होती. तेवढ्या तिला थंडगार स्पर्श जाणवला. डोळे उघडून समोर बघते तर काय, राया तिच्या समोर ज्यूसचा ग्लास घेऊन उभा होता. तिला वाटलं स्वप्न असेल, कशाला राया माझ्यासाठी ज्यूस घेऊन येईल. पण तिला पुन्हा एकदा थंडगार जाणवलं. तेव्हा तिने स्पष्ट डोळे उघडून पाहिले तर समोर राया नव्हता. रायाच्या ऐवजी तिचे बाबा तिच्यासाठी ज्यूस घेऊन आले होते. राया त्यांच्या हातात ज्यूसचा ग्लास देऊन नुकताच वळला होता. अगं मंजिरी म्हणत तिच्या बाबांनी तिला आवाज दिला. अगं तुझ्यासाठी रायाने ज्यूस दिला आहे, बघ तरी त्याने कोणता फ्लेवर तुझ्यासाठी दिला आहे. पहिलाच थंडगार वातावरण, त्यात थंडगार ज्यूस म्हटल्यावर मंजिरीचा एकदम मूड फ्रेश झाला. ज्यूस पिला तेव्हा तिला जाणवलं की त्याचा चॉईस खूपच डिसेंट आहे. मंजिरीच्या बाबांना सुद्धा खूप आनंद झाला होता की आपल्या मुलगीच्या आयुष्यामध्ये अशी कोणीतरी व्यक्ती आली आहे की न बोलताच त्याला खूप काही समजतं, आपल्या मंजिरीची खूप काळजी घेतो. तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा जावई भेटला आहे. त्यांना खूप समाधान वाटत होतं. मंजिरीने सगळा ज्यूस संपवला तसा तिचा मूड खूप फ्रेश झाला. तिचा मूड फ्रेश झालेला बघून राया खूप खुश झाला. प्रेम व्यक्त न करता, शब्दांशिवाय काळजीचे धागे विणतात हृदयाच्या रेषांमध्ये. प्रेमाचे हे असेच असते, काळजीची गुंफलेली वेल, शब्दांच्या सीमाबाहेर. ओठांवर हसू, डोळ्यात चिंता, प्रेम व्यक्त न करता. काळजीची असते हीच वेदना, स्पर्शांमध्ये जाणवते ती माया. प्रेम न सांगता, काळजीने भरलेली त्याची छाया, न बोलता केलेली ती मूक सेवा. प्रेमात गुंतलेली काळजीची ती प्रत्येक वेल्हाळ भावना. प्रेम व्यक्त न करता निशब्द प्रेम, काळजीच्या ओलाव्यात दडलेली हळवी वाटचाल. प्रेम व्यक्त न करता एकमेकांची घेतलेली काळजी ही अव्यक्त, निशब्द आणि हृदयात खोलवर रुजलेली असते. अशा प्रकारचे प्रेम शब्दातून व्यक्त न करता कृतीतून अधिक उलगडते.
आणि मनात खोलवर आपले स्थान बनवते. असंच काहीसं मंजिरी आणि रायाचं नातं आहे, व्यक्त न करता खोलवर रुजलेलं. काय होणार दोघांच्या आयुष्यामध्ये? करतील का एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त? हे आपण बघूया पुढच्या भागांमध्ये. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मन हे बावरे ही कथा मालिका तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.